चला तर मित्रांनो, आता आपण पॉलिटी मधला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट शिकणार आहोत. तो आहे आर्टिकल 111, आर्टिकल 200 आणि आर्टिकल 201. म्हणजे काय, राज्यांच्या बिलावर राष्ट्रपतींना असणारा नकाराधिकार. आपल्याला नकाराधिकार शिकायचा, मात्र सोबतच आपल्याला काय करायचं की राष्ट्रपतींचे वेगवेगळ्या प्रकारचे नकाराधिकार आपल्याला शिकायचे आहेत. हे शिकण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण काय करूया, एक महत्वाची प्रोसेस समजून घ्या. पहा, एखादं बिल असतं, बरोबर आहे, एखादं बिल ज्याला आपण काय म्हणतो, ड्राफ्ट किंवा कच्चा मसुदा असं म्हणतो. आता हे जे बिल आहे, हे बिल आपण ऑर्डिनरी बिल, आपण सर्वसाधारण बिलाबद्दल पाहूया. घटना दुरुस्ती, मनी बिल किंवा फायनान्शियल बिल याबद्दल नाही, आपण काय करूया, सर्वसाधारण बिलाबद्दल पाहूया. आता पहा, समजा एखादं बिल आहे, हे बिल कन्सिडर करा एखाद्या सभागृहात मांडलं गेलं, राज्यसभेत मांडलं गेलं, बरोबर आहे. राज्यसभेने याला मान्यता दिली. राज्यसभा मान्यता देणं किंवा नकार देणं दोन्ही गोष्टी करू शकतं. आपण एक आयडियल कंडिशन इमॅजिन करतोय. समजा राज्यसभेने याला मान्यता दिली, मग बिल गेलं लोकसभेत. बिल कुठे गेलं? लोकसभेत गेलं. लोकसभेने याला मान्यता दिली. मग लोकसभेने याला मान्यता दिल्यानंतर मग हे बिल जातं राष्ट्रपतीकडे, प्रेसिडेंटकडे. मग राष्ट्रपती या बिलवर काय ऍक्शन घेऊ शकतात? हो म्हणणं, नाही म्हणणं, हे कशावर ठरतं? हे ठरतं आर्टिकल 111 वरती. आर्टिकल 111 प्रोसेस लक्षात आली. जर राष्ट्रपतींनी या बिलला मान्यता दिली तर हे बिल काय बनतं? हे बिल कायदा बनतं. हे बिल कायदा बनल्यानंतर हे बिल आपल्या गॅझेटमध्ये प्रकाशित केलं जातं. आणि गॅझेटमध्ये प्रकाशित करताना या ठिकाणी हे बिल केव्हा याची अंमलबजावणी सुरू होईल ते सुद्धा मेन्शन केलेलं असतं. आणि गॅझेटमध्ये प्रकाशित झाल्यानंतर मग या बिलाची काय होते? अंमलबजावणी सुरू होते. ही सगळ्यात इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. तर इथं काय, हा जो मुद्दा आहे, राष्ट्रपतीकडे बिल आल्यानंतर राष्ट्रपती त्यावर काय काय ऍक्शन घेऊ शकतात हे आपण शिकणार आहे. भारी आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर यासाठी महत्वाचं कलम आहे आर्टिकल 111. या ठिकाणी आपलं टार्गेट आहे, आपल्याला 3 कलम शिकायची आहेत. एक आहे आर्टिकल 111, दुसरा आहे आर्टिकल 200, तिसरा आहे आर्टिकल 201. 111 काय आहे? राष्ट्रपतीची संसदेच्या बिलांना मान्यता. आर्टिकल 200 राज्यपालाची विधिमंडळाच्या बिलांना मान्यता. म्हणजे 111 कुठलचा आहे? केंद्रामधला आहे. 200 कुठलचा आहे? राज्यांमधला आहे. तिसरं वेगळंच आहे, 201 राष्ट्रपतीच्या राज्याच्या बिलांना मान्यता. म्हणजे आपण आतापर्यंत हे ऐकलेलं आहे की राष्ट्रपती संसदेच्या बिलांना मान्यता देतात, मात्र राष्ट्रपती राज्याच्या बिलांना मान्यता देतात हे आपल्याला पहिल्यांदाच कळते आर्टिकल 201 मध्ये. तर आपलं आताचं टार्गेट आहे हे 3 महत्वाची कलम शिकणं, 111, 200 आणि 201. चला आपण शिकूया. हे थोडा इंटरेस्टिंग भाग आहे, लक्ष देऊ नये का. आणि मी सोप्या भाषेत सांगणार आहे, जेवढ्याला तेवढंच लक्षात ठेवायचंय, बाकी काहीच समजून घ्यायचं नाहीये. पहा, सगळ्यात अगोदर आपण काय करूया, आर्टिकल 111 शिकूया. काय? राष्ट्रपतीची संसदेच्या बिलांना मान्यता. जेव्हा एखादं बिल राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी येतं त्यावेळी राष्ट्रपती काय करू शकतात? वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात. सगळ्यात पहिला निर्णय काय आहे? राष्ट्रपती त्या बिलला येस म्हणू शकतात. जेव्हा राष्ट्रपती त्या बिलला येस म्हणतील तेव्हा ते बिल ऑटोमॅटिकली काय बनतं? ते बिल कायदा बनतं. ते बिल काय बनतं? कायदा बनतं. म्हणजे लोकसभेने पास केलेलं, राज्यसभेने पास केलेलं, राष्ट्रपतींच्या सहीसाठी आलेलं बिल जेव्हा राष्ट्रपती त्यावरती सही करतात, मान्यता देतात, तेव्हा ते बिल ऑटोमॅटिकली कायदा बनतं, कायदा लॉ बनतं. बरोबर. हा पहिला ऑप्शन, राष्ट्रपतीकडे असणार हे पहिलं ऑप्शन. त्यानंतर दुसरं ऑप्शन, राष्ट्रपती त्या बिलला नाही म्हणू शकतात. राष्ट्रपती त्या बिलला नकार देऊ शकतात. जेव्हा सहीसाठी आलेल्या एखाद्या बिलाला राष्ट्रपती नकार देऊ शकतात तेव्हा त्याला आपण राष्ट्रपतींचा पूर्ण नकाराधिकार किंवा ऍब्सोल्यूट व्हीटो असं म्हणतो. ऍब्सोल्यूट व्हीटो. राष्ट्रपतींना फक्त 2च प्रकारच्या बिलवरती ऍब्सोल्यूट व्हीटो आहे. एक आहे खासगी सदस्याचं बिल, दुसरं आहे राज्य विधिमंडळाचं बिल. खासगी सदस्य म्हणजे कोण? तर मंत्री सोडून, पहा लक्ष देऊ नये का, मंत्री सोडून इतर सर्व लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांना खासगी सदस्य म्हणलं जातं. मंत्र्यांव्यतिरिक्त लोकसभा आणि राज्यसभेतील इतर सर्व सदस्यांना खासगी सदस्य असं म्हणलं जातं. म्हणजे जर समजा एखादं बिल सुप्रियाताई सुळे यांनी मांडलं, सध्या त्या मंत्री नाहीयेत, तर त्यांनी मांडलेलं बिल काय असेल? खासगी सदस्याचं बिल असेल. तर खासगी सदस्याच्या बिलाला राष्ट्रपती पूर्ण नकाराधिकार देऊ शकतात. आणि राज्य विधिमंडळाचं जे बिल राष्ट्रपतीच्या सहीसाठी आलेलं आहे त्या बिलाला सुद्धा राष्ट्रपती पूर्ण नकाराधिकार देऊ शकतात. लक्षात घ्या, पहिला ऑप्शन आपण पाहिलं हो म्हणणं,
दुसरं ऑप्शन आपण पाहिलं नो म्हणणं. जेव्हा राष्ट्रपती एखाद्या संसदेच्या बिलाला नो म्हणतात तेव्हा त्याला आपण राष्ट्रपतींचा पूर्ण नकार अधिकार असं म्हणतो. राष्ट्रपतींना 2 प्रकारच्या बिलांवरती पूर्ण नकार अधिकार आहे. एक आहे खासगी सदस्याचं बिल, दुसरं आहे राज्य विधिमंडळाचं बिल. त्यानंतर पुढचा आहे सस्पेन्सिव्ह व्हिटो. याला आपण म्हणतो प्रलंबनात्मक नकार अधिकार. प्रलंबनात्मक नकार अधिकार म्हणजे काय? जेव्हा एखादं बिल राष्ट्रपतीकडे सहीसाठी आलेलं आहे त्यावेळी राष्ट्रपती म्हणू शकतात की या बिल पास करताना तुम्ही घाई केलेली आहे, पूर्ण विचार केलेला नाहीये, सो मी तुम्हाला हे बिल पुनर्विचारासाठी वापस पाठवत आहे, तुम्ही याच्यावर रिकन्सिडरेशन करा. सो बिल पुनर्विचारासाठी वापस पाठवलं जाऊ शकतं. याला आपण सस्पेन्सिव्ह व्हिटो किंवा प्रलंबनात्मक नकार अधिकार असं म्हणतो. पुनर्विचार करून आलेल्या बिलाला मात्र राष्ट्रपतींनी हो म्हणावं लागतं जर ते सरकारचं बिल असेल तर. खासगी सदस्य आणि राज्य विधिमंडळाच्या बिलाला मात्र राष्ट्रपती नंतर सुद्धा पुनर्विचार करून आल्यानंतर सुद्धा नकार देऊ शकतात, मात्र सरकारच्या बिलला राष्ट्रपती नकार देऊ शकत नाही. याला आपण सस्पेन्सिव्ह व्हिटो किंवा प्रलंबनात्मक नकार अधिकार असं म्हणतो. आणि हा दुसरा प्रकार झाला, हा तिसरा प्रकार झाला आणि हा चौथा प्रकार तो आहे पॉकेट व्हिटो. पॉकेट व्हिटो म्हणजे काय? राष्ट्रपती समोर बिल आलेलं आहे सहीसाठी, राष्ट्रपती हो सुद्धा म्हणत नाहीत, नाही सुद्धा म्हणत नाहीत. तुम्ही बिल पास करणार आहात का? मी विचार करतोय. तुम्ही बिलला नकार देणार आहात का? मी विचार करतोय. किती दिवस विचार करणार आहात? मी विचार करतोय. का? तर संविधानामध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद आहे, राष्ट्रपतींनी एखाद्या कायद्यावर किती दिवसात मान्यता द्यावी असं कोणतंही वेळेचं बंधन राष्ट्रपतीवर नाही. पॉकेट व्हिटोचा बेस काय आहे? राष्ट्रपतींनी एखाद्या बिलवर किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी, किती दिवसांच्या स्वतःचं मत एक्सप्रेस करावं असं कोणतंही वेळेचं बंधन राष्ट्रपतीवरती नाही. कोणतंही वेळेचं बंधन राष्ट्रपतीवरती नाही. यामुळे याला आपण काय म्हणतो? पॉकेट व्हिटो असं म्हणतो. राहील लक्षात? तर बेसिकली लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रपतीकडे 3 व्हिटो आहेत. सगळ्यात पहिला आहे ऍब्सोल्यूट व्हिटो, बिलला नो म्हणणं. भारतीय राष्ट्रपती खासगी सदस्याचं बिल आणि राज्य विधिमंडळाचं बिल यांना ऍब्सोल्यूट व्हिटो वापरू शकतात. दुसरा आहे सस्पेन्सिव्ह व्हिटो. तिसरा आहे पॉकेट व्हिटो. पॉकेट व्हिटोचा पाया काय आहे? तर राष्ट्रपतींनी एखाद्या बिलवर किती दिवसात मान्यता द्यावी किंवा स्वतःचं मत एक्सप्रेस करावं असं कोणतंही वेळेचं बंधन संविधानाने राष्ट्रपतीवर टाकलेलं नाहीये. हा पॉकेट व्हिटोचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे. पॉकेट व्हिटोचा पाया आहे. राहील लक्षात? हे सगळे राष्ट्रपतीकडे असणारे ऑप्शन्स आहेत. या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचा व्हिटो आहे जो अमेरिकन राष्ट्रपतीकडे असतो. याला आपण म्हणतो क्वालिफाईड व्हिटो. क्वालिफाईड व्हिटो हा भारतीय राष्ट्रपतीकडे नाहीये, अमेरिकन राष्ट्रपतीकडे आहे. याला आपण मराठीमध्ये गुणात्मक नकाराधिकार हा शब्द वापरतो. गुणात्मक नकाराधिकार. काय गुणात्मक नकाराधिकार म्हणजे? तर सिंपल अर्थ आहे, जर समजा सिनेटने आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने एखादं बिल एका पर्टिक्युलर मेजॉरिटीनं पास केलं असेल, हे बिल राष्ट्रपतीकडे सहीसाठी गेले, तर राष्ट्रपतींनी त्याला पुनर्विचारासाठी परत पाठवल्यानंतर अमेरिकन काँग्रेसने त्याला मागील मेजॉरिटीपेक्षा जास्त बहुमतानं पास करायला हवं. याला आपण गुणात्मक नकाराधिकार किंवा क्वालिफाईड व्हिटो असं म्हणतो. सोपी डेफिनेशन आहे, जुन्या मेजॉरिटीपेक्षा हायर मेजॉरिटीनं बिल पास करणं, त्याला हायर मेजॉरिटीचं क्वालिफिकेशन देणं, याला आपण काय म्हणतो? क्वालिफाईड व्हिटो असं म्हणतो. भारतीय राष्ट्रपतीकडे क्वालिफाईड व्हिटो नाहीये, अमेरिकन राष्ट्रपतीकडे मात्र क्वालिफाईड व्हिटो आहे, हे लक्षात ठेवा. राईट? हे झालं आर्टिकल 111, राष्ट्रपतीची संसदेच्या बिलांना मान्यता. मग आर्टिकल 200 काय आहे? राज्यपालांची राज्य विधिमंडळाच्या बिलांना मान्यता. सेम, सगळं सेम आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. आर्टिकल 200च्या अंडर जेव्हा एखादं बिल राज्यपालांकडे सहीसाठी येतं त्यावेळी राज्यपालांना काय काय ऑप्शन्स असतात? पहिलं ऑप्शन त्याला ते हो म्हणू शकतात, दुसरं नाही म्हणू शकतात म्हणजेच ऍब्सोल्यूट व्हिटो, तिसरं पुनर्विचारासाठी वापस पाठवू शकतात म्हणजेच काय? सस्पेन्सिव्ह व्हिटो, आणि पॉकेट व्हिटो वापरू शकतात म्हणजे पॉकेट व्हिटो. याच्या व्यतिरिक्त राज्यपालांकडे एक ऍडिशनल अधिकार असतो. राज्यपाल त्या राज्य विधिमंडळाच्या काही बिलांना राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. म्हणजे मला सांगा, राज्यपालांनी जे बिल राखून ठेवलेलं आहे हे राष्ट्रपतीच्या सहीसाठी जातं आणि मग राष्ट्रपती परत आर्टिकल 201च्या अंतर्गत या बिलवर मान्यता देतात. आलं लक्षात? सो या शेवटच्या ऑप्शनच्या नुसार राज्यपाल एखादं बिल राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. आता मग राष्ट्रपतीची सही आपण पाहूया. आर्टिकल 201 राष्ट्रपतीची राज्यांच्या बिलांना मान्यता. तर मगाशी आपण सुरुवातीलाच 111 शिकताना काय पाहिलं? राष्ट्रपतींना राज्यांच्या बिलावरती पूर्ण नकाराधिकार असतो. मग जेव्हा राज्य विधिमंडळाचं राज्यपालांनी राखून ठेवलेलं बिल
राष्ट्रपतीच्या विचारासाठी येतात त्यावेळी राज्यपाल त्याला काय करू शकतात? पहिलं ऑप्शन हो म्हणू शकतात, दुसरं ऑप्शन नाही म्हणू शकतात, तिसरं ऑप्शन पुनर्विचारासाठी पाठवू शकतात आणि सगळ्यात शेवटचं पॉकेट विटो वापरू शकतात. आलं लक्षात? हे एवढं इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्हाला 201 चा बेसिस कळला. 201 चा बेसिस काय आहे? आर्टिकल 200. काय आर्टिकल 200? राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या बिलावर मान्यता देत असताना ते बिल जर त्यांना वाटलं तर राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात आणि राष्ट्रपती मग आर्टिकल 201 नुसार त्यावरती मान्यता देऊ शकतात. राहील लक्षात? हे आपण जे पाहिलं हो म्हणणं नाही म्हणणं हे या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या संघ राज्याबद्दल वेगवेगळ्या तज्ञांचं काय मत आहे. आपण खूप सगळं वाचतो, सगळा अभ्यास करतो आणि मग काय होतं की आयोग कुठतरी बाजूला प्रश्न विचारतो. आयोग विचारतो की आपल्या संघ राज्याबद्दल कुणाचं काय मत आहे. तर ही सर्व नावं लक्षात ठेवा आणि कोण काय म्हणलं हे महत्वाचं आहे. केसी वियर यांच्या म्हणण्यानुसार आपली व्यवस्था अर्धसंघ राज्य आहे, अर्धसंघ राज्य. के संथनाम यांच्या म्हणण्यानुसार आपल्या घटनेचा एकात्मकतेकडे झुकाव आहे. पॉल ऍपलबी यांच्या म्हणण्यानुसार आपली अतिसंघ राज्य म्हणजे एक्स्ट्रीमली फेडरल आहे. मॉरिस जोन्स यांच्यानुसार वाटाघाटीचं संघ राज्य बार्गेनिंग फेडरलिझम आहे. प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघ राज्य आयव्हर जेनिंग यांचं म्हणणं आहे आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे ग्रँडविले ऑस्टिन यांचं म्हणणं आहे. ही सगळ्या लोकांची नावं लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये याबद्दल मोठमोठी वाक्य दिलेली आहेत. वाक्य लक्षात ठेवू नका. मी तुम्हाला या ठिकाणी कीवर्ड्स सांगितलेली आहेत. हे कीवर्ड्स आणि समोरच्या व्यक्तींच्या नावांचं मॅच दी पेअर करा. या ठिकाणी तुम्हाला नक्की तुमचं उत्तर मिळेल. राईट. सगळ्यात महत्वाची केस आहे SR बोम्मई केस. या केसवर खूपदा प्रश्न आलेला आहे. प्रश्न कोणत्या वाक्यावर आलेला तो वाक्य सांगतो, ते वाक्य पाठ करा. आपली घटना संघराज्यात्मक आहे आणि संघराज्यात्मकता हे आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे. फेडरलिझम हे आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात? तर या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया.